तर तुम्ही पाहू शकता, तर या ठिकाणी नागिन हा विकार झालेला आहे. तर ह्याला नागवेडा असं पण म्हणतात, त्याचप्रमाणे हर्पीस असं पण म्हणतात. तर हा विकार उष्णता विकार आहे आणि हा विकार साधारण पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे उन्हाळा संपताना आणि पावसाळा सुरू होताना, पावसाळा आणि उन्हाळा यांच्या संधिकालामध्ये हा विकार उत्पन्न होतो. तर ज्यावेळी लहानपणी जर कांजऱ्या झाल्या असतील तर प्रौढ वयामध्ये नागिन हा विकार होऊ शकतो. त्याचप्रमाणे आहारामध्ये अति उष्ण पदार्थांच्या सेवनाने नागिन हा विकार होतो. तर या आजारावर योग्य उपचार घेतल्याने 100% हा आजार बरा होतो. तर ह्या पेशंटला मी या औषधांबरोबरच आयुर्वेदिक औषध पण देणार आहे. तर पाहूया कोणती ती आयुर्वेदिक औषध आहे. तर या कोकरे मॅडम आहेत आणि ह्यांना नागिन झाली आहे. नागिनीला नागवेडा असं पण म्हणतात आणि हर्पीस असं पण म्हणतात. तर त्यासाठी मी ह्यांना 2 प्रकारच्या वनस्पती मिक्स करून दिलेल्या आहेत आणि हे औषध 7 दिवस घ्यायचं आहे, दिवसातून 2 वेळा घ्यायचं आहे. आणि हे औषध घेताना हे औषधाबरोबर जेवढं औषधाचं प्रमाण असेल, साधारण एवढं औषधाचं प्रमाण आहे, तर ह्यामध्ये एवढंच ओलं खोबरं घेऊन औषध वाटायचं आहे आणि त्याचा रस प्यायचं आहे आणि राहिलेला चोथा हा नागिनच्या ठिकाणी लावायचा आहे. तर हे औषध 7 दिवस घेतल्याबरोबरच धुपाने धुपवायचं आहे. पथ्यामध्ये लघु आहार घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे उष्ण पदार्थ वर्ज्य करायचे आहे. त्याचप्रमाणे मांसाहार करायचा नाहीये. अशा प्रकारे पथ्य पालन केल्यानंतर आणि औषध योग्य प्रकारचे औषध घेतल्यानंतर नागिन हा विकार 100% बरा होतो.